द्वितीय ब्राह्मणम सप्त अध्यायातील. सप्तमाध्यायामध्ये द्वितीय ब्रह्म. हं. श्री गुरुभ्यो. द्वितीयं ब्राह्मणं. दुसरं ब्राह्मण. त्रयाः प्राजापत्याः प्रजापतौ पितरी ब्रह्मचर्यम् ऊषुः. तीन प्रजापती आहेत. प्राजापत्य म्हणजे प्रजापतीचे मुलं. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. त्याच्यात आपल्या वडील रूपी असणाऱ्या वडील या रूपाने असणाऱ्या प्रजापतीच्या जवळ गेलेले आहे. आणि ब्रह्मचर्यम ऊषुः. ब्रह्मचर्याने राहायला लागले. ब्रह्मचर्य म्हणजे व्रत अध्ययन तपस इत्यादी करत राहिले. ते तिघ कोण? देवाः, मनुष्याः, असुरा. देवता लोक, मनुष्य लोक आणि असुर लोक. उषित्वा ब्रह्मचर्य पालन करून राहायला लागले असताना त्या तिघांच्या पैकी देवता लोक जे आहेत देवा ऊच ते म्हणाले, ब्रवीत नो भगवान इति. आम्हाला काहीतरी उपदेश करावा भगवंत आपण. तेभ्योः एतदक्षरं उवाच. मग त्या सगळ्यांना एक अक्षर त्यांनी उवाच म्हणजे सांगितलं. द इति यज्ञाशिष्ठा. द म्हणून या रूपाने परमात्म्याला जाणून घ्या. हम्म. यज्ञाशिष्ठा इति यज्ञाशिष्मा इति होच. द शब्दाचा अर्थ आम्ही जाणून घेतला म्हणून देवता लोक म्हणले. दाम्यते इति. दाम्यत त्याचा अर्थ दकाराचा अर्थ दाम्यत. दाम्यत म्हणजे दमन. दम. दम शब्दाचा अर्थ इंद्रिय निग्रह करून घ्यावा. दमः दाम्यतेति. आच्छेती. तुम्ही दम शब्दाचा अर्थ दाम्यता दमन करा म्हणून सांगितलं. ओम इति होवाच. मग प्रजापती म्हणला हो बरोबर आहे तसंच. यज्ञाशिष्टेती. बरोबर जाणलात, बरोबर समजलात म्हणून म्हणले. अतः एनं मनुष्या ऊचु. त्याच्यानंतर मनुष्य लोक त्याच्याजवळ आले ब्रह्मदेवाला आणि म्हणले आम्हाला काहीतरी शिकवा. ब्रवीत नो भवान इति. आम्हाला हे देखील काहीतरी उपदेश करून सांगा. मग त्या मनुष्यांना हेच अक्षर द हे अक्षर सांगून त्याचा अर्थ चांगल्या रीतीने जाणून घ्यावा. यज्ञाशिष्ठा इति. मग ते लोक म्हणले हो आम्ही जाणलो म्हणले. दत्ते थी. त्या दत्त अर्थ काय? दत्त म्हणजे द्या द्या. आजचे त्यो म्हणजे हो वाचा. बरोबर आहे. द शब्दाचा अर्थ दत्त म्हणून समजलं तर द्यावं म्हणून. बरोबर आहे. ते चांगलं जाणलं. असा हा या एनम असुरा उचू. मग नंतर तिसरे पोर म्हणजे असुर लोक म्हणाले, येऊन म्हणाले आम्हाला काहीतरी उपदेश करावा. मग त्यांना देखील त्या प्रजापतीने हेच द अक्षरच उपदेश करून सांगितलं. आणि ह्याचा अर्थ पूर्ण रीतीने जाणून घ्यावा. मग ते लोक म्हणले हो आम्हाला कळालं म्हणले. वेज्ञ आशिष माहिती. दयध्वम इति. दया करा म्हणून याप्रमाणे दकाराचा अर्थ आहे. तुम्ही त्या द शब्दाचा अर्थ दया करावी असं आम्हाला सांगितलं. ओ मिती व्हायचं. बरोबर सांगितलं. बरोबर समजलं. यज्ञ आशिष्ठ इति. तुम्ही बरोबर जमून जाणला. तदेव एषा दैवी वाक. ते ह्याच द शब्दाच्या अर्थाला दैवी वाणी म्हणून म्हणतात. अनुवदती त्याला दैवी वाणी म्हणून असं म्हणतात. सनयत्न द द द इति. तुम्ही चांगल्या रीतीने त्याच्यापासून समजून घेतलेला आहात. ते द द द असे तीन अक्षर जे आहेत ते बरोबर आहे. एक तर दाम्यता म्हणून पहिलं, दुसरं दत्त म्हणून आहे आणि तिसरं जे आहे दयध्वम. दया करा. तदेतत्रयम् शिक्षेत. म्हणजे याकरता ह्या तिन्ही गोष्टी शिकून घ्याव्यात बर का. दमम दानम दया म्हणून त्याच्या अर्थ दकाराचा अर्थ तीन प्रकारे अर्थ जाणून घ्यावा. इति बृहदारण्यकोपनिषद सप्तमाध्याये द्वितीय ब्राह्मण. याप्रमाणे सप्तमाध्यायातील दुसरा ब्राह्मण संपवतात.
ज्ञानदानं तु देवानां फलदानं तु कर्मणाम् विष्णुना विहितं पूर्वं पुनर्देव पुनर्देव नरासुराः. म्हणजे ज्ञान देणे हे देवांचं काम आहे. फल देणे हे आपण केलेल्या कर्माचं फळ आहे असा शब्द म्हणजे शब्द. विष्णुना विहितं पूर्वम, विष्णू परमात्म्यांनी ही गोष्ट तयार केलेली आहे, सृष्ट केलेली आहे. पुनर्देव नर असुर हा, पण त्यानंतर मग देवता आणि नर आणि असुर अशा तीन लोकांना विभक्त करून त्याला ते वाटून दिलेलं आहे. ब्रह्मांड देवानां सद्गुणोच्चरते. ब्रह्मदेवाजवळ जाऊन आपले मध्ये असणारे जे जे काही चांगले गुण आहेत ते जे ऐकू येत असतात, जे समजून घेतात लोक, ते सगळं ब्रह्मदेवाला देखील त्यांनी सांगितलं आहे. आणि ते अहंकार अनहंकार म्हणजे अहंकारपणे नाही. ब्रह्मणा विहितम सदा, ब्रह्मदेवाने त्यांच्यामध्ये विहित म्हणजे योग्य आहे ठेवून घ्यावं, राहावं असं सांगितलं. सगळ्यात सर्वात श्रेष्ठ असणारा मोक्ष जो आहे की नाही, तो मोक्ष जर आपल्याला प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल तर सर्वोच्च मोक्ष संप्राप्ती नराणां ज्ञान साधन, उच्च अष्टाराचा मोक्ष आपल्याला मिळावा असं असेल तर सगळ्या लोकांना ज्ञान साधन रूपाने हे कारण होतं, कारण म्हणतो. देवादिकांना मात्र दान, देवादीनां दानम्य हरिः हविरादे प्रकीर्तितम. हविर्द्रव्य इत्यादी जे आहे की नाही, त्याचं दान हेच अर्थ आहे. यज्ञ याग रूपाने हविर्द्रव्य द्यावेत. समप्राप्ती विलंबाय, आनंद नावाचं जे आहे की नाही त्यांना मिळू नाही. त्यांना दान रूपाने हविर्दान वगैरे इत्यादी करत राहू. आनंद नावाची प्राप्ती विलंबाने प्राप्त होती. दैत्यानां विहिता दया, दैत्य लोकांना ते विहित आहे. दया म्हणून या करता त्याच्यामध्ये सांगितले, दया दान दत्त म्हणून सांगितले. त्याप्रमाणे प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलंय. असं द्वितीय ब्राह्मणाचं जे आहे हा विषय इथं आचार्याने भाषामध्ये सांगितलं.